मतदारसंघामधील यादीच्या घोटाळ्यामध्ये राहुल गांधींनी केलं ते आदित्य ठाकरे करणार असं संजय राऊतांनी म्हटलं। फडणवीस आणि मंत्रिमंडळाने मोठ्या पडद्यावर पाहावं असंही राऊत म्हणाले। तर राऊत आदित्य ठाकरे यांनी पॉवर प्रेझेंटेशन सुरू होण्यापूर्वीच जनतेनं पॉवर कट केली आहे असं बन यांनी म्हटले। जनतेनं पॉवर कट केल्यावर आता कोणतं पॉवर प्रेझेंटेशन करणार असा सवाल बन यांनी केलाय। मतदार यादीतल्या घोटाळ्यांसंदर्भात जे दिल्लीत राहुल गांधी यांनी केलं होतं ते मुंबईमध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांची टीम करेल। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणूक आयोगाने काळजीपूर्वक पाहावं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कॅबिनेटनं मोठ्या पडद्यावर पाहावं। आम्ही व्यवस्था करू। आपण निवडणुका हायजॅक केलेल्या आहेत। आपण मतदार पुरावे मागतात ना, पुरावे 27 तारखेला पुरावे प्रत्यक्ष तुम्ही पहा। डुप्लिकेट मतदार, स्थलांतरित मतदार, एका घरात 100 मतदार बिनबापाचे याचं प्रात्यक्षिक स्वतः सरकारनं पाहावं, अनुभवावं, निवडणूक आयोगानं पाहावं, दिल्लीच्या निवडणूक आयोगानं पाहावं आणि देशानं पाहावं। संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे यांनी पॉवर प्रेझेंटेशन करण्याच्या आधी जनतेनं त्यांची पॉवर कट केलेली आहे। त्यामुळे तुम्ही कितीही पॉवर प्रेझेंटेशन केलं तरी जनतेला त्याचा काहीही उपयोग होणार नाही। मुंबई महापालिका निवडणुकीत देखील तुमची पॉवर कट करण्याचं काम मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करणार आहे। फक्त संजय राऊत यांना मला एक सांगायचंय की जेव्हा आदित्य ठाकरे पॉवर प्रेझेंटेशन देतील तेव्हा उद्धवजी ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसू नका एवढी काळजी